Hello students, today we will discussing about our paper second syllabus. Okay, this is our two papers. So second paper code is ABS 1102. Paper Fundamentals of Environment Biology first. There are 2 credits, number of lectures 36. Okay, so credit first. So firstly unit first, introduction to biology. So first topic, introduction to biology or a definition of biology. That is a program that focuses on the scientific study of the origins, functions, relationships, interactions and natural history of living population, communities, species and ecosystems in relation to dynamic environmental processes. Okay, this is environment biology or definition of environmental बायोलॉजी. तर त्यामध्ये आपण कशाचा स्टडी करतोय EVS बायोलॉजीमध्ये, तर जे पण लिव्हिंग थिंग्स असतील किंवा त्यांचं जे असणारे एन्व्हायरमेंट आहे, सो त्याचं ओरिजिन असेल, फंक्शन्स असतील, त्यामध्ये असणारं त्यांचं जे रिलेशनशिप असेल, इंटरॅक्शन्स असतील अँड त्यांचं मध्ये जे पण असणारं त्यांची जी असणारी नॅचरल हिस्ट्री असेल. ओके, देन लिव्हिंग पॉप्युलेशन असेल, त्यांच्या असणाऱ्या ज्या कम्युनिटीज असतील, स्पेसीज, ओके, आणि ऑल इकोसिस्टीमचा स्टडी आपण त्यामध्ये करणार आहोत. ओके, त्यानंतर ब्रांचेस, देर आर व्हेरियस ब्रांचेस ऑफ रिलेटेड टू बायोलॉजी. देन स्कोप अँड इम्पॉर्टन्स इन टुडेज कंटेक्स्ट फ्रॉम एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू. सो एन्व्हायरमेंट बायोलॉजीचे स्कोप आणि इम्पॉर्टन्स काय आहेत. ओके, देन नेक्स्ट पॉईंट, चार्ल्स डार्विन थेअरी. ओके, त्यानंतर आपण चार्ल्स हे जे सायंटिस्ट होते किंवा इकॉनॉमिस्ट होते, तर त्यांची आपण थेअरी काय होती किंवा त्यांनी कशाचा शोध लावला किंवा त्यांनी कुठले सिद्धांत मांडले. ओके, सो आपण ते बघणार आहोत. चार्ल्स डार्विन वोयाक ऑफ HMS बिगल. HMS बिगल ही त्यांच्या शिपचं नेम आहे. ओके, हिज थेअरी ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. देन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऑफ इंडिया. सो जे पण बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे किंवा इंडियामध्ये जो पण असणारा फ्लोरा असेल किंवा फौना असेल, तर तो आपण यामध्ये स्टडी करणार आहोत किंवा त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, त्यांच्यामध्ये एकमेकांची इंटरॅक्शन कशी आहे. ओके, देन त्यामध्ये दॅट इज मेजर जेनेरा, देन स्पेसीज, सब स्पेसीज ऑफ फ्लोरा अँड फौना. ओके, देन नेक्स्ट पॉईंट, मेजर इकॉलॉजिकल टाईप्स ऑफ इंडिया. सो इकॉलॉजिकल झोन्स किंवा जे पण इकॉलॉजिकल टाईप्स कुठले इंडियामधले किंवा तिथे कुठला कुठला फ्लोरा, फौना, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक कुठले कुठले आहेत. ओके, आपण ते बघणार आहोत. सो टोटल 10 इकॉलॉजिकल झोन्स आहेत किंवा त्याचे टाईप्स आहेत, तर ते पण आपण वन बाय वन बघणार आहोत. लाईक ट्रान्स हिमालया रिजन, हिमालया रिजन, वेस्टर्न घाट, डेक्कन पेनिन्शुला, गंगेटिक प्लेन. ओके, लाईक दॅट. देन युनिट सेकंड, ओरिजिन ऑफ लाईफ. सो व्हॉट इज मीन बाय लाईफ. मग लाईफ आपण कशाला म्हणतो किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत किंवा त्यांचं जे पण असणारं ओरिजिन, लाईफचं ओरिजिन काय आहे. ओके, सो व्हॉट इज लाईफ, द कंडिशन दॅट डिस्टिंग्विशेस ॲनिमल्स अँड प्लांट्स फ्रॉम इनऑर्गॅनिक मॅटर including the capacity for growth, reproduction, functional activity and continual change preceding death. ओके, सो लाईफचा जो पूर्ण असणारा ॲनिमल्स असेल किंवा ऑल लिव्हिंग थिंग्स असतील, तर त्यांचा जो टाईम स्पॅन असेल, तर त्याचा आपण स्टडी कुठे करतो, तर लाईफमध्ये किंवा ते त्यांचं जे असणारं ओरिजिन आहे. ओके, तर ह्याचं स्टडी आपण ओरिजिन ऑफ लाईफ या युनिटमध्ये करणार. देन इव्हॉल्युशन ऑफ लाईफ थ्रू द जिओलॉजिकल time. So that is eras, periods, epochs. Okay, so eras means a long and distinct period of history. Okay, that is eras. Then epoch, a particular period of time in history or a person's life. Okay, so हे झाले जिओलॉजिकल टाइम्स. ओके,
Then next point, event of, that is evolutionary or explosions and mass extinctions and paleontological evidences for these. तर जे पण मास एक्सटिंक्शन झाले होते किंवा जे पण पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस असतील, ओके, मीन्स इट्स रिलेटेड टू फॉसिल्स, ओके, त्यांचं जे असणारं जे पण इम्प्रेशन आहे, जे की फॉसिल्स सापडलेत किंवा जे पण सायंटिस्ट आहेत त्यांना ते मिळालेत, सापडले, त्यापासून त्यांनी कुठला कुठला टाइम स्पॅन गेला किंवा आत्तापर्यंत कुठले कुठले टाइम स्पॅन होऊन गेले या अर्थवर असेल किंवा आपलं जे होल वर्ल्ड आहे तर त्यामध्ये ते सापडले गेले, ओके, लाईक जुरॅसिक पार्क टाइम असेल, ओके, ॲज लाईक आपण ते वन बाय वन बघणार आहोत. देन द करंट मास एक्सटिंक्शन विथ रेफरन्स टू रेट ऑफ एक्सटिंक्शन. देन त्याला फॅक्टर्स कुठले कुठले रिस्पॉन्सिबल आहेत, त्यानंतर पॉसिबल रिमेडीज कुठल्या कुठल्या आहेत, आपण त्यावर काय रिमेडीज करू शकतो, ओके, दॅट इज ओरिजिन ऑफ लाईफ. देन आवर युनिट थर्ड, दॅट इज बायोजिओग्राफी. ओके, सो definition of biogeography, that is the branch of biology that deals with the study of geographical distribution of plants and animals. ओके, तर एखाद्या एरियामध्ये जे पण असणारे प्लांट्स किंवा ॲनिमल्स असतील, ऑल आपल्या इंडिया असेल किंवा आपलं जे वर्ल्ड असेल, ओके, त्यांचं जो आपण जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन केलं जातं त्याला आपण बायोजिओग्राफी म्हणतो. अ ग्लिम्स ऑफ द प्रेझेंट डे डिस्ट्रीब्युशन ऑफ लाईफ ऑन अर्थ. ओके, सो देन त्याचे फॅक्टर्स कुठले कुठले रिस्पॉन्सिबल आहेत बायोजिओग्राफिक झोन क्रिएट्स करण्यासाठी. सो जिओलॉजिकल, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट, दॅट इज बॅरियर्स अँड ब्रिजेस, ओके, ह्या पण थेरी आपण बघणार आहोत. देन क्लायमॅटिक, ओके, बॅरियर्स अँड ब्रिजेस, क्लायमॅटिक असेल किंवा जिओलॉजिकल टाईम जो असेल तर त्याचा बायोजिओग्राफीवर कसा इम्पॅक्ट पडला किंवा तो फॅक्टर का रिस्पॉन्सिबल आहे. देन इव्हॉल्युशनरी, दॅट इज स्पेशिएशन. देन बायोजिओग्राफी, द मिनिंग, बायोजिओग्राफिकल प्रोफाईल ऑफ द वर्ल्ड अँड इंडिया. सो आपण जे पण इको झोन्स बघितलं त्यालाच आपण बायोजिओग्राफिक झोन्स म्हणतो इंडियामधले, ओके. तिथलं जे पण असणारं, सपोज ट्रान्स हिमालया रिजन असेल तर तिथले जे पण प्लांट असतील किंवा ॲनिमल स्पेसीज असतील किंवा तिथल्या ज्या पण रेअर होत जाणाऱ्या किंवा एंडेमिक ज्या पण स्पेसीज असतील, ओके, तर ह्याचा आपण तिथे स्टडी करणार आहोत आणि त्यांच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या आहेत किंवा त्यांच्यामध्ये काय काय इव्होल्युशन झालं, तिथल्या क्लायमॅटिक कंडिशनचं असेल किंवा जिओलॉजिकल टाईमचं काय फॅक्टर किंवा ते फॅक्टर्स का रिस्पॉन्सिबल आहेत, ओके, सो याचा स्टडी आपण त्यामध्ये करणार आहोत. देन द फिजिकल, मायक्रोबियल, फ्लोरल अँड फौनल कॅरेक्टरिस्टिक ऑफ इच बायोजिओग्राफिकल झोन. ओके, सो तिथलं जे पण असणारे फिजिकल असतील किंवा मायक्रोबियल जे पण कॅरेक्टरिस्टिक्स असतील आणि फ्लोरा आणि फौना ह्याचा स्टडी आपण करणार आहोत युनिट थर्डमध्ये. ओके, देन नेक्स्टली क्रेडिट 2, दॅट इज युनिट 4, इकॉलॉजी अँड बायो रिसोर्सेस. सो इकॉलॉजीमध्ये आपण बघितलं की जे पण लिव्हिंग थिंग्स असतील किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स असतील, सो त्यांचं एकमेकांशी असणारं जे पण इंटरॅक्शन असेल किंवा त्यांचं जे एन्व्हायरमेंटशी असणार त्यांचं जे रिलेशन आहे आणि त्याला आपण इकॉलॉजी म्हणतो. अँड बायो रिसोर्सेस, सो बायो रिसोर्सेस मीन्स अ नॉन फॉसिल बायोजेनिक रिसोर्सेस विच कॅन बी यूज बाय humans for multiple purposes to produce food, substantial products and energy carriers. सो त्याचा आपण यूज कसा करतो बायो रिसोर्सेसचा. ओके, सो इकॉलॉजिकल अडॅप्टेशन अंडर व्हॅरियस एन्व्हायरमेंटल कंडिशन. सो जे पण प्लांट्स असतील किंवा जे पण ॲनिमल्स असतील तर ते त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला कसे अडॅप्ट करून घेतात. सो ह्याचे पण एक्झाम्पल आपण त्यामध्ये बघणार आहोत. इन प्लांट्स, सो प्लांट्समध्ये पण त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत किंवा त्यामध्ये पण व्हॅरियसनेस बघायला मिळते. ओके, दॅट इज हायड्रोफाईट्स, मेसोफाईट्स, इपिफाईट, झिरोफाईट्स अँड हॅलोफाईट्स. तर अशा प्रकारे प्लांटचं सुद्धा डिस्टिंग्विश केलेलं आहे किंवा त्यांच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत किंवा त्यांच्यामध्ये पण व्हॅरियस टाईप्स आहेत. ओके, हायड्रोफाईटमध्ये आपण जे पण ऑल ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत, ओके, तर त्याचा स्टडी करणार आहोत. देन झिरोफाईट असेल तर ऑल जे पण ड्रॉट एरियामध्ये असतील किंवा
ड्रॉट कंडिशनमध्ये येणारे जे पण प्लांट्स असतील, तर लाईक एक्झाम्पल ॲलोवेरा. ओके. देन सेकंडली इन ॲनिमल्स. सो ॲनिमल्स एखाद्या एरियामध्ये, एखादा त्यांचा पर्टिक्युलर एरिया असेल तर ते तिथे राहत असतील, सो तिथे ते त्यांच्या एन्व्हायरमेंट कंडिशनला किंवा तिथलं जे पण असेल क्लायमेट कंडिशन असेल, क्लायमेटिक कंडिशन, सो त्याला ते कसे अडॅप्ट करतात किंवा ते स्वतःमध्ये काय काय चेंजेस घडवून आणतात. ओके. दॅट इज मिमिक्री, वेस्टिजियालिटी. ओके. देन थर्ड वन बायो रिसोर्सेस, फॉरेस्ट. ओके. तर यामध्ये आपण त्याचे टाईप्स बघणार आहोत, होल वर्ल्ड आणि इंडियामधले. देन फोर्थली ॲग्रिकल्चरल क्रॉप्स. सो त्याच्यापासून मिळणार आपलं जे फूड प्रॉडक्ट असेल किंवा फूड प्लांट्स असतील. ओके. तर ह्याचा स्टडी त्यामध्ये येईल. देन लाईव्ह स्टॉक, मेजर व्हरायटीज ऑफ द वर्ल्ड अँड इंडिया. देन फिशरीज रिसोर्सेस, सलाईन अँड फ्रेश वॉटर. सो ह्याच्यामध्ये फिशेसचा वेगवेगळे जे पण फिशेस असतील सलाईन आणि फ्रेश वॉटरमधले. देन 7 सिग्निफिकन्सेस or use of the bioresources. Then extraction of bioresources by traditional and modern methods. Then threats to local bioresources, overexploitation, habitat loss, invasive species, etc. Okay, that is unit 4th. Then unit 5 productivity and its conservation. So what is productivity or its conservation? Then there are types. then importance of diversity, आपली जी पण बायोडायव्हर्सिटी आहे तर ती का इम्पॉर्टन्स आहे. देन मेगा बायोडायव्हर्सिटी सेंटर्स अँड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. ओके. सो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स मीन्स a biodiversity hotspot is a biogeographic region with significant levels of biodiversity that is threatened by human habitation. Okay, that is biodiversity hotspot. मीन्स तिथे आपले जे पण बायोजिओग्राफिकल झोन्स आहेत किंवा इकोलॉजिकल जे पण झोन्स आहेत, तर तिथे जे पण असणारं स्पेसीज असतील, प्लांट स्पेसीज असतील किंवा ॲनिमल स्पेसीज असतील, तर त्यांचं तिथे असणारं जे पण रिचनेस असेल. ओके. देन स्टेटस ऑफ बायोडायव्हर्सिटी इन इंडिया अँड महाराष्ट्र. देन थ्रेट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. नेक्स्टली कन्सेप्ट ऑफ थ्रेटेंडेड, वल्नरेबल अँड रेअर स्पेसीज. सो त्या झोन्समध्ये असणारे किंवा तिथे असणारे जे पण रेअर होत जाणारे किंवा वल्नरेबल ज्या पण स्पेसीज आहे, तर ह्याचा आपण तिथे स्टडी करणार आहोत. देन लास्ट पॉईंट इज मेजर्स ऑफ कन्झर्वेशन, दॅट इज इन सिटू अँड एक्स सिटू कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर बायोडायव्हर्सिटीचं आपण कन्झर्वेशन कसं करू शकतो आणि त्यामध्ये कुठल्या आपण 2 मेथड्स यूज करणार आहे, इन सिटू आणि एक्स सिटू. ओके. दिस इज आवर पेपर सेकंड सिलेबस. ओके. देन these books list for your reference. Okay. A textbook of plant ecology, then ecology principle and application. Okay, all these are used for your own notes. Okay. Then our third paper is paper code is EVS 1103, that is practicals. पेपर थर्ड प्रॅक्टिकल बेस्ड ऑन आपला जो पण फर्स्ट पेपर आहे EVS 1101 आणि EVS 1102, या दोन्ही पेपरशी रिलेटेड जे पण असणार आहे प्रॅक्टिकल्स आहेत. ओके. सो मेजरमेंट ऑफ ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी बाय सायक्रोमीटर अँड लाईट बाय लक्स मीटर. तर ह्यामध्ये आपण जे पण हे मेजरमेंट आहे तर त्याचा यूज कशासाठी केला जातो तर ह्याचा आपण डेमो प्रॅक्टिकल आहे. ओके. देन डिटर्मिनेशन ऑफ सॉइल pH अँड टोटल ऑर्गॅनिक मॅटर बाय इग्निशन मेथड. तर जे पण सॉईलमध्ये जे पण असणारं हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन आहे, सो दॅट इज pH, तर ते पण आपण चेक करणार आहोत. देन डिटर्मिनेशन ऑफ वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अँड सॉइल प्रॉपर्टीज लाईक टेम्परेचर, टेक्स्चर अँड पर्टिक्युलर साईज. सो वॉटरची जी होल्डिंग करून ठेवण्याची कॅपॅसिटी आहे तर ती आपण चेक करणार आहोत. देन एस्टिमेशन ऑफ अल्कलिनिटी अँड ॲसिडिटी ऑफ प्रोव्हाइडेड वॉटर सॅम्पल. आपल्याला जे पण वॉटर सॅम्पल घेणार आहे आपण, तर त्यामध्ये त्याची जी असणारी अल्कलिनिटी असेल किंवा ॲसिडिटी तर ती आपण चेक करणार आहोत. देन एस्टिमेशन ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन फ्रॉम वॉटर बाय विंकलर मेथड. सो आपण वॉटरचा DO पण चेक करणार आहोत. देन एस्टिमेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड फ्रॉम वॉटर बाय विंकलर मेथड. ओके. तर ह्यामध्ये आपण टायट्रेशन मेथडचा यूज करणार आहेत. देन GIS मॅपिंग. GIS मीन्स जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. सो हे प्रॅक्टिकल पण तुम्हाला डेमोसाठी आहे. देन प्रिपरेशन ऑफ मीडिया फॉर मायक्रोबियल कल्चर. सो ह्यामध्ये आपण मायक्रोबियल कल्चर कसं
क्रिएट करायचं, त्या प्लेट्स कशा क्रिएट करायचं. ओके, तर ह्याचा स्टडी आपण त्यामध्ये करणार आहोत. देन नेक्स्टली आयसोलेशन अँड कल्चर ऑफ मायक्रोब्स बाय सिरियल डायल्युशन मेथड फ्रॉम सॉइल ऑर वॉटर सॅम्पल. तर ज्या पण आपण त्या पेट्री प्लेट्स क्रिएट केलेल्या आहेत, ओके, सो त्यामध्ये मायक्रोबचा स्टडी करणार आहोत आपण. ओके, देन नेक्स्टली स्टडी ऑफ व्हॅरियस प्लांट्स फ्रॉम फॉर्म्स. तर आपण जे लास्टला व्हॅरियस प्लांट्स फॉर्म बघितले, हायड्रोफाईट असेल किंवा मेसोफाईट किंवा झिरोफाईट्स, तर ह्या टाईप्स आपण त्यामध्ये स्टडी करणार आहोत. दिस इज ऑल्सो डेमो प्रॅक्टिकल. देन स्टडी ऑफ व्हेजिटेशन बाय क्वाड्रंट मेथड. सो एका क्वाड्रंटमधल्या आपण जे पण प्लांट स्पेसीज असतील, सो अशा टाईपचे हे प्रॅक्टिकल आहे, त्यामध्ये आपण त्या प्लांट स्पेसीसचा स्टडी करणार आहोत. देन लास्टली विजिट ऑफ एनी कम्युनिटी अँड सबमिशन ऑफ एक्सक्लुजन रिपोर्ट is compulsory at the time of practical examination. Okay, so this is our third paper, that is practical. Okay, so practical or theory paper, so there त्याचा जो पण फॉर्मॅट आहे तर तो कसा आहे, 60-40 पॅटर्न. ओके, 60 मार्क्स फॉर theory paper and 40 internal, that is also 20 marks in theory paper. Okay, internal, and then 20 marks your OBT, assignments, attendance. Okay, so तिन्ही पण पेपरला सेम पॅटर्न आहे. ओके, theory paper and internal 60-40 पॅटर्न. ओके, थँक यू.